भाइयों बहनों देवियों सज्जनों, आज हमारा सफर है बहरीन से मुंबई और मुंबई से फिर सफर होगा रत्नागिरी की तरफ। तो फिर मैं आ जाता हूँ एयरपोर्ट पे और हमारा गेट चेंज हो जाता है। पहिले असते 12B नंतर होते 11B। तुम्ही बघा यो 11Bवर थांबतो, मग बोलतात चला आत चला। उसके बाद फिर हम अंदर की तरफ रवाना होते हैं। चलते चलते हम लोग जाते हैं और फिर उसके बाद मैं बैठ जाता हूँ फ्लाइट के अंदर। फ्लाईटमध्ये बसल्यावर तुम्ही आजची पण सिच्युएशन थोडीशी बघू शकता वा की आज सगळेजण ओव्हरहेड स्टोरेजमध्ये आपलं आपलं सामान ठेवत होते। उसके बाद फिर मैं बाहर की तरफ थोड़ा सा गल्फ एयर का एक फ्लाइट लगा रहता है, उसको मैं थोड़ा शूट कर लेता हूँ। और फ्लाइट एवढी टर्बुलन्स होता ना, एवढी हिलत होती, असं वाटत रत्नागिरीच्या रोडवर फ्लाइट चालते। जाम भीती वाटत होती एकदा लँड होते बाबा। और फिर उसके बाद इंडिगो की हमको बस आ जाती है, त्याच्यात आम्ही बसतो। उसके बाद वो हमको छोड़ते हैं क्योंकि ये सफ़र काफ़ी लंबा रहता है। मोप चालूच असते। आणखी मग उबरच्या इकडे येता, उबर बुक करता, पिन देता, बोलतात चल बाबा आता आम्हा सोड, आणि मग उबरवालो पण आम्हा सोडूला तिकडे चालू होते। मी आरामात एकदम बसलेलो असतो, मस्त वाटत असते। बाहेरचो व्ह्यू पण मोप बेस असते। सुब्याचो टाईम होतो, त्याच्यानंतर तुम्ही बघा बिल्डिंग्स पण लाल परी पण येत असते। त्याला बोलतो आपण चल मागे जा, ती जाते मागे। मग मी एकदा पोचता, एस्केलेटरवर असता आणि तुम्ही बघा पनवेलचे जिकडे मेल ट्रेन्स लागतात तिकडेला मी जाता चालत। आणखी मग मी वरती थांबता, कारण ह्यो बेस्ट पार्ट असते, कारण तिकडे आम्हाला माहिती नसते 5 नंबरवर येईल, 6 नंबरवर येईल की 7 नंबरवर येईल। आणि मग मी तिकडची वाट बघता, ते मग तिकडे बघता समजते की 7 नंबरवर येते। आणि मग एक ट्रेन ही आपली नसते पण जाते ही त्याच्यात, मी तिकडे थांबता 7 नंबरवर। आणि मग तिकडची पुढे जाता। फिर उसके बाद हमारी ट्रेन जब आती है तो फिर मैं आरवली की तरफ, मेरे को लगता है ये आरवली था, वहाँ पे रुक जाती है। मग परत मी वरती येता, जेव्हा चालू होते मी बसता आपल्या इकडे। ह्या माझं छोटासा घर होता, वडापाव येते, बघा कसं बोलते, खाता वडापाव। आणि मग त्याच्यानंतर जिकडे भोगदे येतात, हां भूतान दरवाजो बंद केला नाही यो, मी आपला सामान घेतलेला असते और मैं वहाँ पे रुक जाता हूँ। और फिर सामान रखने के बाद अब मैं इंतजार था रत्नागिरी का आएगा। ये देखो भाई आ गया रत्नागिरी। येते सगळेजण खालती उतरतात, आणखी मग मी येता बाहर। आणि हो इतना सुकून लगता है ना ये देखने के बाद, इतना सुकून क्या कहें। आपली गाडी येते, त्याच्यानंतर मग मी गाडीत बसता। आणखी मग मी भाटे ब्रिजच्या इकडे करला दिसत असते, राजवाड्याचे सगळे तिकडे हे दिसत असतात। आणि मग मी ह्यो नजारो घेऊन जाता आणि आपलं ह्यो सफर खलास होते। चला सलाम अलैकुम।